एसटीचा प्रवास महागला. प्रवास भाड्यात 13.56% वाढ. राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी. डिझेल देखभाल व कर्मचाऱ्यांच्या वाढत्या खर्चामुळे निर्णय. साध्या बसवरील 10% हंगामी भाडेवाढ रद्द. राज्यातील लाखो एसटी प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाड्यात 13.56% वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून ही दरवाढ लागू झालेली आहे. वाढत्या इंधन खर्चासह वाहनांच्या देखभालीचा खर्च, सुटे भाग, टायर आणि कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, वाहनांच्या सुट्या भागांच्या किमतीत झालेली वाढ तसेच देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यामुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक ताण निर्माण झालाय. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेल्या वाढीचाही आर्थिक परिणाम महामंडळावर झाला आहे. या सर्व बाबींचा सर्वकष विचार करून राज्य परिवहन प्राधिकरणाने भाडेवाढीस मंजुरी दिली. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी साध्या बस सेवेवर लागू करण्यात आलेली 10% हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता नव्याने मंजूर झालेल्या दरानुसार सर्व बस सेवांचे भाडे आकारले जाणार आहे. परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की भाडेवाढ निश्चित करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार प्रवासी सेवा सातत्याने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटी सेवेला प्रतिसाद देत आपला विश्वास कायम ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या तळोदा.